आज गुरुपौर्णिमा हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण। या दिवशी आपल्या आदरणीय गुरूंची पूजा केली जाते आणि याच गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीच्या साईबाबांना गुरुस्वरूप मानून गुरुप्रती आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी शिर्डीमध्ये लाखोंचा जनसागर उसळलेला आहे। दरवर्षी शिर्डीमध्ये 3 प्रमुख उत्सव साजरे केले जातात आणि त्यापैकीच महत्त्वाचा असा आजचा गुरुपौर्णिमा उत्सव। आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई समाधी मंदिराबरोबर साईंच्या गुरुस्थान मंदिरातही भाविकांची रीघ लागली। साई नामाचा गजर करत मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत शिर्डीला येत आहेत। साईबाबांच्या शिर्डीमध्ये आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पोहोचलेले आहेत। पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत। आज व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा, गुरूंना वंदन करण्याचा दिवस। शिर्डीच्या साईबाबांना गुरु मानून लाखो भाविक जे आहेत ते शिर्डीत दाखल झालेले आहेत। शिर्डी पंचक्रोशीचे भाविक आहेत ते पायी शिर्डीला येतात। त्याआधी अनेक देशभरातून जे भाविक आलेले आहेत ते भाविक या ठिकाणी आपण बघू शकतो की आता आपण जी बघतोय आहे ती व्हीआयपी दर्शनाची ही रांग आहे। व्हीआयपी दर्शनाची जी रांग आहे तीच आज दर्शन रांगेच्या बाहेर आलेली दिसून येते। कारण दर्शन रांगेत साधारणतः ज्या साईबाबा संस्थांच्या दर्शन रांगा उभारलेल्या आहेत त्या ठिकाणी 12 हॉल आहेत आणि त्या 12 हॉल फुल भरून ही जी दर्शन रांग आहे सर्वसामान्य भक्तांची दर्शन रांग त्याचबरोबरीने व्हीआयपी भक्तांची दर्शन रांग ही बाहेर आलेली दिसून येते। हे जे भक्त आहेत हे पहाटेपासूनच रांगेत उभे होते। साईबाबांची काकड आरती पार झाल्यानंतर मंगल स्नान पार पडतं आणि मंगल स्नानानंतर जे आहे ते साधारणतः 7च्या दरम्यान भाविकांना दर्शनाला सोडलं जातं आणि हे सगळे भाविक जे आहेत ते आता साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी केल्याची दिसून येत आहे। ही जी गर्दी आहे ही आता अशीच सुरू राहील। मंदिर रात्रभर जरी उघडं असलं तरी भाविकांचा जो आगा आहे तो सुरू राहील। भाविक जे आहेत आज आपल्या गुरुला नमन करतील अर्थात साईला नमन करतील, त्याचबरोबरीने मोठ्या प्रमाणात गुरुदक्षिणा चढवतील। प्रशांत शर्मा, पुणे न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।